कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राहिला हा आशू आशू मी थांबले होते तुझ्यासाठी जेवायला। मी काय म्हणते आपण आज एकाच प्लेट मध्ये जेवायचं का? मी जेवून आलोय बाहेरून आणि माझ्यासाठी थांबायची गरज नाही आहे। आशू आशू थांब ना, थांब थांब थांब। मी काही जेवणासाठी थांबले नव्हते। मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। म्हणजे आम्ही काय वस्तीतली माणसं आहोत, आम्हाला जेवणाचं महत्त्व माहिती आहे, त्याची किंमत कळते। अशी कितीही संकट आली ना तरी दोन घास मिळवायला कष्ट करावे लागतात हे माहिती आहे। त्यामुळे मी नाही हे जेवण वाया जाऊ देणार, त्याची किंमत कळते मला। ओके, मला काही बोलायचं नाही, पण आता मी थकलोय। आशू मी पण थकले, मलाही त्रास होतोय, मला तुझ्याकडनं उत्तर हवंय। मी नाही हे नाटक करू शकत आणि खोटं नाही वागू शकत घरच्यांशी। मग मी काय करू? नको बोलूस, उत्तर दे मला। हे बघ, मला माहितीये की तुझ्यावर असे प्रसंग काही आले नसतील, पण माझ्यावर आयुष्यभर असेच प्रसंग आलेत। माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मला लांब ठेवलं गेलं लग्नात आधी शिवा थांबणार नव्हती कारण सीताई चिडलेल्या होत्या, पण मग तिने बाहेर थांबायचा हट्ट केला का? यासाठीच तिला हे सगळं घडवून आणायचं होतं म्हणून। मला ना आता हे सगळं नकोय, मला त्रास होतोय, कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं फळ जर असं मिळणार असेल ना तर माणूस म्हणून मी गणले ना। मला लवकरात लवकर तुझ्याकडनं हे उत्तर हवंय, कारण खूप दिवस मी हे नाटक नाही करू शकत। मला जरा वेळ हवाय शिवा। हे बघ, तू घे तुझा वेळ, पण उद्या मला उत्तर दे। ही गोष्ट सिरियस आहे याचा विचार कर। हे बघ, योग्य वेळ आली ना की मी तुला सांगेन, पण आत्ता मला आवरू दे प्लीज। तू लवकर सांगशील एवढंच नकोय मला। तुझ्या या वागण्याचं कारण पण पाहिजे, त्रास होतोय आशू खूप याचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।